भातकुली शहरात वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले असून आज पुन्हा एक मोठी चोरी उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले आहे। पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। मित्रांनो, दिनांक 22 मार्च रोजी शिक्षक कॉलनी परिसरात ही घटना उघडकीस आली। सुशांत सुरेश तिडके वय वर्ष 29 यांनी भातकुली पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या जबानीनुसार त्यांचे शेजारी बबन उत्तमराव कदम वय वर्ष 65 निवृत्त शिक्षक हे कुटुंबासह उपचारासाठी नागपूर येथे गेल्यामुळे घर बंद होते। दरम्यान सकाळी सुमारे 10:30 वाजता रामनवमीच्या वर्गणीसाठी काही नागरिक परिसरात फिरत असताना त्यांनी कदम यांच्या घराजवळ आवाज दिला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शंका निर्माण झाली। यानंतर शेजाऱ्यांनी पाहणी केली असता घराचे लोखंडी कुलूप तोडलेले व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले। घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटे उघडी आढळली, तसेच सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले होते। मित्रांनो, चोरट्यांनी घरातील गॅस शेगडी, मोठा LED टीव्ही आणि इतर साहित्य असा अंदाजे 25,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे। ही चोरी रात्री अंदाजे 2 ते 4 वाजताच्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिकांचा आरोप आहे की गेल्या वर्षभरात अनेक चोरीच्या घटना घडल्या, पण एकाही गुन्ह्याचा उलगडा झाला नाही। शिक्षक कॉलनीतील आधीच 3 चोरीच्या घटना घडल्या, तरीही पोलीस निष्क्रिय आहेत। तसेच मागील 15 दिवसात 3 गाय चोरीच्या तक्रारी नोंदवूनही तपासात कोणतीही प्रगती नसल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे। नागरिकांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर पोलीस प्रशासनाने तत्काळ कार्यवाही केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। दरम्यान मित्रांनो, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा तत्काळ तपास करून आरोपींना अटक करावी आणि शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। भातकुली शहरात सध्या निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।